हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय अकाउंट। आज आपण बघूया अगदी सोप्या पद्धतीत होणारी सुकटच्या चटणीची रेसिपी। सुकट एका बाउलमध्ये छान परतून घ्यायची। परतून झाल्या ती स्वच्छ धुवून ठेवायची। एका साईडला आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीरचं वाटण करून ठेवायचं। मग एका कढईत तेल काढून त्यात जिरा मोहरीची फोडणी द्यायची। ते जिरा मोहरी चांगले तडतडले की त्यात आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा। तो कांदा पूर्ण ब्राऊन होईपर्यंत छान परतून घ्यायचा। कांद्याचा कलर चेंज झाला की आपण त्यात वाटलेलं वाटण ॲड करायचं। वाटलेलं वाटण ॲड केलं की त्याची स्मेल येईपर्यंत तो परतून घ्यायचा। त्याची स्मेल आली की त्यात बारीक चिरलेला टमॅटो ॲड करायचा। बारीक चिरलेल्या टमॅटोचा कलर चेंज होईपर्यंत हलवायचा। त्याला कलर चेंज झाला की त्याच्यात गावाकडचा मसाला आणि मीठ ॲड करायचं। मसाला आणि मीठ ॲड केला ते एकदम मिक्स करून घ्यायचं। छान मिक्स झालं ते झाकून ठेवायचं। 5 ते 10 मिनटं झाकल्यानंतर त्याला तेल सुटल्यावरती की आपण समजायचं आपला मसाला छान रेडी आहे। तो रेडी झाला की त्याला परत हलवायचं। परत 2 मिनटं झाकून ठेवायचं। झाकून ठेवला तो मसाला पूर्ण छान सॉफ्ट झाला की त्यात धुतलेली स्वच्छ सुकट ॲड करायची। सुकट ॲड केली की ते छान मिक्स केल्यानंतर एकजीव होईपर्यंत हलवत राहायचं। हलवलं की ते परत झाकून ठेवायचं। वाफेवरती सुकट शिजून द्यायची। सुकट वाफेवरती शिजली की त्यात आपण थोडी चिरलेली कोथिंबीर टाकायची। झाली आपली सुकटची चटणी रेडी। ही सुकटची चटणी ज्वारीच्या भाकरीसोबत खायला खूप छान लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा।